मी सागर चौधरी श्री पारेश्वर नेट कॅफे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे। आज आपण लाडक्या बहिणीची KYC कशा पद्धतीने करायची आहे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वप्रथम कोणत्याही ब्राउझरवर जायचं आहे। तिथे गेल्याच्यानंतर लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.com टाईप करायचं। नंतर 1 नंबरची जी लिंक येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मुख्यमंत्री माझी बहीण यावरती क्लिक करा। नंतर लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे। लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून खालच्या बॉक्समध्ये जे कॅप्चा म्हणून आहे तिथे ते जे समोर दिसत आहे ते कॅप्चर टाकायचा। नंतर मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवायचा आहे। त्यानंतर आपल्या आधारसोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल। ते OTP इथे टाईप करून घ्यायचा आहे। ते टाईप केल्याच्यानंतर हे जे आता इथे सेकंद दाखवत आहे एवढे सेकंद पूर्ण झाल्याच्यानंतर सबमिट करा हे ऑप्शन येलो कलरमध्ये येईल। नंतर सबमिट करायचं आहे। हे बघा सबमिट करा यावरती क्लिक केल्याच्यानंतर आता तुमचा वडिलाचा किंवा पतीचं आधार क्रमांक इथे टाकायचा आहे। तो आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर डबल कॅप्चा टाकायचा आहे। नंतर मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या पतीच्या किंवा वडिलाच्या आधार कार्डसोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल। तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्याच्यानंतर सबमिट करा या बटनवरती क्लिक करायचं आहे। नंतर आपला जात प्रवर्ग कोणता आहे, कोणी OBCतून, कोणी ST SC जे असेल जी जात असेल ते निवडायचं आहे। पर्याय दोन्ही बी होयच करायचे आहे। दोन्ही क्वेश्चनमध्ये होय करायचं आहे। सबमिट केल्याच्या नंतर तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल।